पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे एनडीएचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. आज मी या पत्राद्वारे कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले. त्यांना मी निवेदन देते, 15 दिवसात आमच्या डीपीडीसीची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देत आहोत. 15 दिवसात आंदोलनाचा इशारा प्रणिती शिंदेंनी दिलाय. नाही, मला आता त्या मला खूप मोठा दुश्मन समजतात, माझ्याबद्दल खूप खालच्या पातळीचे वक्तव्य करतात, परंतु त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांना, माझा सल्ला हाच आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे गुणगान आपण गाता तेव्हा डीपीडीसीच्या कार्यपद्धतीचं आपण अवलोकन करावं, त्याचा अभ्यासही करावा. डीपीडीसीचा कुठलाही निधी हा कुठल्या सचिन कल्याण शेट्टीच्या नावे येत नाही, कुठल्या देवेंद्र कोटेच्या नावे येत नाही, ना कुठल्या प्रणितीताई शिंदेच्या नावे येत नाही. तो तर त्या विभागाच्या अनुषंगानं सामाजिक समतोल राखून, विभागीय समतोल राखून विकास करण्याचा त्यामध्ये सूचना असतात किंवा त्या पद्धतीने आपण करतो. मला एक सांगा, सोलापूर शहरामध्ये डीपीसीतला किमान 125 कोटीच्या आसपासचा निधी खर्च झालाय. तो सोलापूर शहरामध्ये खर्च झालाय ना, तो पाकिस्तानमध्ये खर्च झालेला नाही. आपण समजून घेतलं पाहिजे की तेव्हा त्यांनी हा शहरामध्ये विकास झाला. त्या अशा पद्धतीचा आविर्भाव आणतायत की शहरातला किंवा जिल्ह्यातला निधी कुठेतरी बाहेर नेऊन खर्च केला अशा पद्धतीत सांगतात. कुठलाही निधी व्यक्तिगत कुणाच्याही नावे मंजूर होत नाही. ताईंना माझी विनंती आहे, ताई या शहरामध्ये जे काम झाले, ज्या ज्या ठिकाणी निधी दिलाय, आता एमआयडीसीचं काम आपण घेतलं, देवेंद्र कोटेंजींनी खूप प्रयत्न करून ते निवडून काम मंजूर करून आणलं. त्याच्यासाठी आम्ही जो शेअर दिला डीपीसीतनं दिला, 12.5 कोटी रुपये दिले आम्ही, महानगरपालिकेने दिले. आता ताईंना आमचा प्रश्न आहे की तो देऊ नको का? त्यांनी शिफारस केलेल्या कामाला मंजुरी मिळत नाही. खासदार साहेबांनी जी शिफारस ताईंनी शिफारस योग्य वेळी केली पाहिजे. जेव्हा कामं मंजूर करतात तेव्हा केली पाहिजे, ती दिल्लीत न करता इथं येऊन केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे.